रात्रीपासून ते 4 जून दुपारपर्यंत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे उरण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे। चिरनेर गावात 2 वर्षांनंतर डोंगराच्या वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा जोरदार फटका बसला असून शेकडो नागरिकांच्या घरात पुराचं पाणी घुसून जीवनावश्यक वस्तूंचं अतोनात नुकसान झालं आहे। संसार उपयोगी सामानाबरोबरच चीज वस्तूंचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून येथील नागरिक भयभीत झाले आहेत। चिरनेर येथील विविध गोदामांसह उभारण्यात आलेल्या अन्य गोदामांच्या भरावामुळे आणि बांधकामामुळे व नव्याने सुरू असलेल्या मातीच्या भरावांच्या कामांमुळे पावसाचे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा चिरनेर गावावर पुराचं संकट ओढावलं आहे। येथील शेत जमिनी देखील पाण्याखाली आल्या असून पाणी निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्यामुळे शेत जमिनी पाण्याखाली आल्या आहेत। पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांची भात शेती पूर्णतः पाण्याखाली आली असून शेतकऱ्यांनी आत्ताच टाकलेल्या भाताचे बियाणे गेली 4 दिवस पुराच्या पाण्यात बुडून गेलं आहे। नवीन मातीचे भराव आणि गोदामामुळे पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा येतोय। शनिवारी सकाळपासून जोर धरलेल्या पावसात चिरनेर गावातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे। वाऱ्यासह शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सर्वांची झोप उडवली आहे। संपूर्ण चिरनेर गावातील नागरिक महिला भयभीत झाल्या होत्या। दरम्यान कळंबुसरे, मोठी जुई, विंधणे, दिघोडे, वेशवी, पाले आदी गावांनाही पुराचा फटका बसला आहे। तर चिरनेरमधील मुख्यत्वे कातळपाडा, मधीलपाडा, रांजणपाडा, चिंचपाडा, मुळपाडा येथे रहिवाशांच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालं आहे। कातळपाडा हद्दीत येणारी माथेरान ही नवीन वसाहत देखील जलमय होऊन येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरून घरांची तळी झाली आहेत। 3 वर्षांपूर्वीही चिरनेर गावात पुराचं पाणी शिरून अनेकांच्या घरांना पाणी शिरून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं होतं। त्यावेळी पुराच्या परिस्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी येथील एकही पुढारी पुढे धजावत नाही। मात्र उरण तालुका दैनिक पत्रकार संघाने तात्काळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता पनवेल यांना पाणी निचरा होण्यासाठी एका निवेदनाद्वारे मागणी करून पाठपुरावा करण्यात आला होता। त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेत चिरनेर हायवे रोडला एक स्लॅब ड्रेन आणि 3 मोऱ्या बांधण्याचं काम पूर्णत्वास नेलं। मात्र भात शेतीत उभारलेली गोदामं आणि गावातील वाढती अतिक्रमण यामुळे कचऱ्याच्या नियोजनाचा अभाव यामुळे ही सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। आपला महाराष्ट्र 24 साठी सुनील ठाकूर, चिरनेर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.